या अतिदुर्गम भागात 2026 या नवीन वर्षाचा सर्व समाजाला हार्दिक शुभेच्छा आणि येणारा दिवस चांगला कसं यावं आणि चांगलं जगणं आणि चांगला विचार हा महत्त्वाचा आहे आणि पर्यावरणाचं या 2026 साली येणाऱ्या वर्षामध्ये पर्यावरणाचं जनजागृती चांगल्या प्रकारचं व्हावं आणि आतापासूनच झाडे रोपटं लावलेलं आहे त्या रोपटाचं वाढ कसं बांधावं आणि तेच नवी पिढी विचार करण्याचा प्रयत्न करावं आणि लग्न असेल दिवाळी असेल आणि सामाजिक क्षेत्रामधलं कामं असेल ते चांगल्या प्रकारचं समाज काम करावं आणि इतकं आनंद वाटतं मला की 2026 या साली इतका आनंद वाटतं येणारा दिवस कसं चांगलं यावं आणि चांगला दिवस कसं जावं आणि चांगला दिवसमध्ये म्हणजे कसं बसून म्हणजे चांगलं जेवण करावं आणि वाईट व्यसनापासून येणारी पिढी दूर राहावं आणि ते आजपासून म्हणजे मी असा प्रयत्न करतो की सूर्याचा प्रयत्न निसर्गदेवाचा प्रयत्न करतो की दादाचा फिर असं प्रयत्न करतो की चांगल्याच प्रकारचं गुटखे विमल सगळं व्यसन सोडून आणि चांगल्याच विचाराने येणाऱ्या दिवस कसं चांगलं जगता येईल आणि याच्या प्रयत्न येणारी पिढी चांगलं करावं आणि माझं नाव वाण्या दौल्या वडवी आणि मी अतिदुर्गम भागातला राहणारा आहे या वेली या गावात माझं एवढंच हे आहे की येणारा आजोबा पंजोबापासून म्हणजे पर्यावरणाचं जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात होत होती. आता आपण म्हणजे कुठे कमी पडलेला आहे याचा अभ्यास करून फारीच्या जागा असेल रेवणीच्या जागा असेल आणि नालं असेल तो बांध कसं बांधावं आणि त्याच्या बांधाच्या जवळ झाड कसं लावावं आणि याच्यासाठी खूप खूप प्रयत्न करत राहावं आणि जगभरात माझा समाज आणि माझ्या समाजाला हात जोडून विनंती करतो आहे की चांगल्या प्रकारचं जगणं चांगल्या प्रकारचं विचार चांगल्या प्रकारचं बोलणं चालणं सांगणं हा माझ्या समाजाला कसं अंगाची यावं असं मी या सूर्याला हात जोडून विनंती करतो की निसर्गाचा हवा आहे हाच खरं म्हणजे आपला हृदयामधला हवा आहे हाच खरा आणि हा हवा चालतो आहे हा गरीब आहे आणि सूर्य आहे चंद्र आहे आणि हवा आहे अग्नी आहे जल आहे पाणी पियाचं पाणी हा खूप मोठा निसर्गाने म्हणजे दिलेला याचा वापर चांगला करावा आणि हा वृक्ष लागवडचं हा समोर दिसत आहे सागाचं झाडे आहे आंबाचं झाडे आहे इकडनं म्हणजे जे झाडे लावलेलं आहे याच्या आशीर्वादाने मला मी प्रार्थना करतो की चांगलं म्हणजे पुढे येऊन दिवस चांगला येणारी पिढीचं चांगला दिवस जावं अशा अपेक्षा व्यक्त करून आणि पुन्हा या वेलीमाता आश्रम शाळेचं विद्यार्थी आहे चांगल्या जोरात म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास जास्त करावा आणि येणारा समाज जो समाज माझा जो समाज आहे
हा समाज पर्यावरणाचा जास्त विचार करून झाडे लावण्याचं काम करावं असं अपेक्षा व्यक्त करून माझ्या समाजाला पूर्ण अंगापासून केसापासून आणि मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. एवढं सांगून 2024 सालीचं आशीर्वाद चांगला राहावं आणि समाजाला एवढं सांगून इथेच माझं मुलाखत संपवतो आहे. आपकी जय. राम राम.